गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाने कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण श्री गुरुदेवा दत्त 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 अलख निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज गोवर्धनेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की संकट मोचन हनुमान जिया बलराम रामचंद्र की जय। बोलो गौरी शंकर भगवान की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। बोला महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। बोला सर्व जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन स्वामी इकडे बोलो। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सर्वांनी 2 हात असे वरती करायचे आणि 2 मिनिटासाठी आपण उभा राहायचं जागेवर. मस्त थोडासा अगदी उभा राहा. सगळे 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 जण का आवाज काय फरक. जय जनार्दन.
अजून मग आता करा एकदम गोड टाळी वाजवायची जागेवर पावली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय हो जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय. ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम जनार्दनाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नागेंद्रकाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय 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 नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते हर हर हरे. बस एकदम शांत गोड बसून घ्या. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींची कृपापात्र शिष्य श्रद्धेय योगी अनंत विभूषित स्वामी माधवगिरीजी महाराज
यांचं कुशल मार्गदर्शन, बाबाजींचं सानिध्य, ज्ञान अमृताचा होणारा दररोज वर्षा आणि त्या ज्ञानात न्हाऊन निघणारं सर्व भक्तगण, माता भगिनी असेल सर्व. म्हणून सर्वात प्रथम आपण स्वामी श्रद्धेय माधवगिरीजी महाराज यांचा आपण टाळ्याच्या गजरात कडकडात गजर करूया. व्यासपीठावर आदरणीय वंदनीय बाबाजींचे कृपापात्र शिष्य आमचे श्रवणगिरीजी महाराज महंत नाशिक आश्रम या ठिकाणून आले. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. आदरणीय वंदनीय स्वामी महेशगिरीजी महाराज, त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. आदरणीय वंदनीय पूजनीय स्वामी राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, राघवगिरी महाराजांचं सुद्धा टाळ्याच्या गजरात स्वागत. ईश्वर महाराज, दीपक महाराज, सर्व महाराज, व्यासपीठावर भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी आणि सर्वात कौतुकाचा विषय छोटे छोटे बालक अनुष्ठानाला बसले, त्या अनुष्ठानार्थींचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अतिशय अधिक महिन्यात अधिक लेकरं बसले आणि म्हणून दादांचंही सुंदर असं या ठिकाणी गोड असं त्यांनी आपल्याला सांगतात. खूप आनंद वाटतो, आपल्याला मार्गदर्शन करतात आणि सूत्रसंचालन खूप छान करतात. सुंदर असं साऊंड सिस्टीम, सुंदर असे कॅमेरेवाले, सर्वांचं खरंच मनपूर्वक टाळ्याचं गजरात स्वागत. आमचे काबरा शेठ असो, सर्व सेवेकरी, जवळजवळ 200 सेवेकरी सांगताय. खूप सेवा आहे आणि सेवा पाहायची ना तर यावं, जालन्यालाच पाहावं. आपल्या ह्याच आश्रमामध्ये सेवा बघायची असेल, नम्रता बघायची असेल आणि तो भाव बघायचा असेल तर सहज आपल्या जाफराबाद तालुक्याकडे निघावं. गोदंगखेड आश्रमात आलं का प्रत्येक जण जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन नावाचा गजर करतात. म्हणून सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून, जरी आज वेळ झाला असेल तरी पण तुम्हाला 1 तास सोडणार नाही, काही झालं तरी चालत. आणि म्हणून खूप छान आपण आज, विशेष म्हणजे अधिक मास आहे. अधिकस्य अधिक फल, म्हणजे 1 माळ जरी ओढली तर आपल्याला एवढं मोठं असं सांगितलं जातं की जिथं शिव मंदिर आहे, असं गौरी शंकरासारखं इथं नुसते भगवान शंकराचं नाही आहे, स्वतः गौरीला घेऊन बसलेले म्हणून गौरी शंकर आहे. विशेष आहे गौरी शंकर. दुसरी दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसून कुमाचा देवा तूच माझी माया, रुसून गौरी घरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी घरा दीनानाथा धरीन तुझे पाय. म्हणून पाय महादेवाचे धरावं, पाय सद्गुरूंचे धरावं. म्हणून आपण आज विशेष म्हणजे भगवान शिवजींच्या थोडंसं अभंगावर बोलणार आहोत. दरवेळी श्लोक असतो किंवा रामायणातला एखादा श्लोक असतो, कधी गीतेमधला असतो, कधी भागवतातला असतो, परंतु आज शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती.
वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम शिवनाम. म्हणून वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. म्हणून वाचेन भगवान शिवाचं नाव अखंड शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्रंदिन धन्य तयाचा संसार परमार्थाची तेची घर म्हटलेलं आहे. म्हणून या वाचेनं शिव 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 ज्या गुरुमाऊलींनी ज्या सद्गुरू जनार्दन स्वामींनी ज्या बाबाजींनी अखंड शिव 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 असा शब्द चालायचा. त्यांच्या इथं जरी स्पर्श केला तरी शिव, इथं जरी स्पर्श केला तरी शिव. रोम रोमात ज्यांच्या शिव होते ते साक्षात भगवान शिवच होते हे पण लक्षात. राही उभा जो ध्याना जणी शिवनामाची जपे मोणी तनु कायाही होय लुणी देह शिवनामी रंगले सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले हो सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. अधिक मास आहे ज्याला तुम्ही पुरुषोत्तम मास म्हणतात. हा मलमास ज्यावेळेस असला होतात त्यावेळेस तोच मलमास भगवान श्रीकृष्णा करडात गेला की देवा मला सगळ्यांनी बाजूला टाकलं. मला कोणी वंदन करत नाही, माझं कोणी पूजन करत नाही, माझ्याकडे कोणी पाहत नाही, माझं नाव सुद्धा कोणी घेत नाही. मला मलमास म्हणताय, मला बाजूला टाकलेलं आहे. मला सर्वजण बाजूला करून माझा तिरस्कार करताय देवा. हे भगवान श्रीकृष्णा हे पुरुषोत्तमा देवा लक्षात घ्या. ज्या वेळेस आपल्याला विश्वातून कोणीतरी बाजूला टाकत असेल ना तर त्यावेळेस सांसारिक लोकांच्या पाया पडण्यापेक्षा देवाचा पडा, तुम्हाला ते आपला करून घेतील. आपला तो देव एकदा झाला की आपल्याला काही कमी नाही. तेने विना जीवा सुख नो है तेने विना जीवा सुख नो है तेने विना जीवा सुख नो है तेने बिन जीवा सुख नो ये रती माई गे दुःखाची जनती हो ये रती माई गे. लक्षात राहू द्या. पण आपले लोक लय कठीण. तो मलमास रडतो तिकडं, पण आम्ही अजून त्याला दुसरंच नाव दिलं. काय नाव दिलं? आपण सोडलं नाही. दुष्काळात काही सोडलं का आपण? दुष्काळात काय म्हणतो आपण? 13वा महिना. हा 13वा त्याला आपण अरे बाबा हो, तो रडत गेल्यानंतर देवाने सांगितलं अरे काय रडतोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना. तुला आजपासून कोणी मलमासने म्हणणार. पुरुषोत्तम माझं नाव त्याला लावतो, माझं नाव त्याला जोडतो. नवे नवे मी त्या मासाशी संलग्न होतो. म्हणून लोक त्या दिवसापासून पुरुषोत्तम उत्तम झाला. मलमास काय झाला? उत्तम झाला. त्याच्या कहाण्या फार सुंदर आहे. आपण आता 33 काय करतो? अनारसे करतो, बरोबर आहे का नाही? मालपोहे अनारसे 33 करतो. हे बघा 33च का करायचे? आता थोडं ऐकू जरा. हे बघा एक आहे, एखाद्या वेळेस आपल्याकडनं आपले वडील वगैरे लेकीकडे जातात, म्हणतात लेकीकडे जाऊन जेवू नये वगैरे, काही दोष लागला असेल तर त्याच्यासाठी 32 आहे. एखाद्या वेळेस सुतकाचं खाल्लं असेल त्याच्यासाठी 33वा हे आहे. त्याला असा दोरा बांधायचा सांगितलेला असा
आपल्याकडनंच कळत नकळत पाप घडला असेल तर 31, 32 आणि 33 तीन 32 आपलं 3 अनारसे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्या 33व्याला आपण दोरा बांधतो. त्याला दोरा बांधल्यानंतर 32 खाली ठेवतो आणि मग ते दान करतो. लक्षात राहू द्या. 33च आकडा का, किंवा 33च दिवे का? दिवे सुद्धा कधी कधी 33 लावायचे आहे. हे बघा, दिवा ह्या वेळेस दीपदान, अन्नदान, पाणीदान, फलदान, गोदान हे सगळे दान ह्या महिन्यात केल्या जातात. समजा आपण 1 पट दिलं तर त्याचं फळ हजारोने कोटी फळ मिळतो. म्हणजे असा हा महिना आहे. 1 माळ ओढली तर 1000 माळे ओढल्याचं पुण्य. म्हणजे फक्त 1 जरी ओढली याचा अर्थ असा नाही की उद्यापासून मग असं नाही करायचं. नाहीतर महाराजांनी सांगून गेले, 1च माळ ओढायची 1000 माळ होतात. 1000 माळ ओढल्या, अरे बाबा बाबा, मग त्याचं गिनताच नाही. परंतु आपलं मोठं भाग्य आहे, तिकडून काय आहे, गौरी शंकर आहे, इकडून गोशाळा आहे आणि मध्ये अनुष्ठान शाळा आहे. याच्यापेक्षा त्रिभुवनात कुठलंच पुण्य नाही. कुठेही म्हणे होता टेवा, लक्षात राहू दे. इकडं बारकाईनं आपल्याला खूप काही ऐकायचं आहे 1 तासामध्ये. कारण जेवढं परमपूज्य श्रद्धे माधवगिरी बाबा सांगू शकतात तेवढं कोणी सांगणार नाही. तेवढं कोणाकडं ज्ञान नाही. कारण हे जे काही नवनाथ नवरत्न बाबांचे आहे, स्वामी श्रद्धे माधवगिरी महाराजांचे जेवढे लेकरं नाशिकला गेले आणि बाबांच्या सान्निध्यात राहिले, ते सगळे बाबाच्या मुखातून तुम्ही आत्ता ऐकले की प्रवचनकार, कीर्तनकार आणि कथाकार झाले. नुसतं सान्निध्यात राहून जर प्रवचनकार होऊ शकतात, सान्निध्यात राहून कीर्तनकार होऊ शकतात, सान्निध्यात राहून कथाकार होऊ शकतात, अरे समर्पण केल्यानंतर काय होऊ शकत नाही हे तुम्हाला सांगतो. बाबा ज्यावेळेस पंक्तीत फिरतात, तुमच्या जवळ येतात, कृपा कटाक्ष तुमच्यावर टाकतात, प्रत्येक लेकराला ते निहळतात, प्रत्येकावर कृपा करतात. ज्यावेळेस ते आपल्या पंक्तीतून फिरतात, ज्यावेळेस ते आपल्या ज्यावेळेस प्रसाद आपण घेत राहतो त्यावेळेस ते आपल्याकडे बघतात. अरे काय आहे, आम्ही एवढे भाग्यवान आहोत, आम्ही जन्माला काहीतरी पुण्य घेऊन आलो आहोत की आम्ही ज्यावेळेस प्रसाद घेतो तर संत स्वतः आमच्याकडे येतात आणि आमच्या प्रसादावर मंत्र म्हणून आमच्यावर कृपा करतात. बाबा स्वतः तुमच्यापर्यंत येतात. उपकार त्यांचे मी आज विसरू कसे, त्यानी मनी मजला मौनगिरी दिसे. माझ्या या डोळ्यानं पाहिले, गुरुरायाला मी माझ्या या डोळ्यानं पाहिले, गुरुरायाला मी माझ्या या डोळ्यानं. लक्षात राहू द्या. या मासामध्ये काय झालं, एक माकड होतं. आता बरेचसे वानर, काही छोटे छोटे, पण इतके गोड आहे, असे सुंदर अनुष्ठान करताय. अरे एवढे छोट्या लेकरांमध्ये हे संस्कार आज आपण परमपूज्य श्रद्धे स्वामी माधवगिरी महाराजांच्या ज्ञानातून त्यांच्यावर परिधान करून तो अलंकार परिधान ज्यावेळेस त्यांच्यावर होतो, तो संस्काराचा अलंकार परिधान करतो. हे आमच्या भारताचे
हिंदुत्वाची एक महान पाईक होऊन खऱ्या अर्थानं धर्माचा स्वीकार करून, धर्माचा अंगीकार करून आणि धर्माचा एक पाईक होऊन ज्यावेळेस या ठिकाणून संस्कारानं बाहेर पडतो ना, त्यावेळेस तो मुलगा एक तेजपुंज स्वामी विवेकानंदासारखा धर्मकार्य करू शकतो. पण ते ह्या यज्ञ मंडपात, या अनुष्ठान मंडपात आले पाहिजे. ते लेकर लक्षात राहू द्या, इथं आले पाहिजे. इथं ते संस्कार त्यांच्यावर घेतलेच पाहिजे. काय तपस्या आहे बाबांची, काय त्याग आहे सद्गुरू आमच्या माधुगिरी महाराजांचा. काय हो, फलार करणं सोपं नाही आहे. एवढा 32, 40, 45 वर्षाचं फलार आपण 7 दिवस करतो, तरी 8व्या दिवशी कधी भजे खाईल असं होतं आम्हाला. परंतु विचार करा, म्हणून ते माकड, त्याला नेमकं तोंडाचा रोग झाला होतो. काही काहीला नेमकं कधी कधी कावळ्याला असा सुकाळ येतो, त्यावेळेस आंबे होतात, त्यावेळेस त्याच्याच तोंडाला रोग होतो. तसं कधी कधी होऊन जातं. त्या माकडाच्या तोंडाला रोग झाला, त्याला काहीच खाता येईना. ते चिडलं खूप, आणि आंबे तर खूप लागलेले, पण त्याला वाटायचं खावा, पण तोंडाला रोग झाला. तोंडात टाकलं का त्याला त्रास व्हायचा. मग ते चिडायचं जोऱ्यात, आणि चिडलं का सगळे आंबे, सगळे फळं जोरात फेकून द्यायचं. ते आता गरजू लोकांना ते आहे ते फळं मिळायचे. काही दिवसांनी त्याला प्राण गेला, काही दिवसांनी त्याचा, आणि त्याला स्वर्गाला घेऊन चालले. त्यांनी सांगितलं, अरे मी माकड, कधी मला कस काय तुम्ही देवाच्या लोकाला वैकुंठाला चालवलं? काय कारण आहे? माझ्याकडून कस काय पुण्य घडलं असं? मी काय पुण्य केलं बोला? त्याने सांगितलं, बघ, अधिक मास होता, तुझ्या तोंडाला रोग होता, आणि महिनाभर तुझ्याकडनं उपवास घडला, आणि झाडावर जाऊन ज्यावेळेस रागा फळं फेकले, ते फळदान तुझ्याकडून झालं, म्हणून तू वैकुंठाचा अधिकारी झाला. त्याने हात जोडले. चुकून, लक्षात राहू द्या, फळं राग का होईना फेकले, आणि ते लोकांनी खाल्ले. त्या अधिक मासाचं फलदानाचं पुण्य त्याला मिळालं. म्हणून अधिक मासात दानाला दीप दान करा. लेने को हरि नाम है, देने को कछुना, करने को लीनता है, डूबने को अभिमान कबीरा, डूबने को अभिमान. म्हणून लक्षात राहू दे, एवढं बारकाईने शिव अक्षर 2 किंवा किती शिवनामाला महत्व आहे की एक अक्षरशः तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. ज्यावेळेस सुमंती तिचं नाव होतं, ब्राह्मण कन्या होती ती चांगली. आज अधिक मासाचं थोडंसं ऐकू अगोदर की अधिक मासाच्या याला कथेला किती महत्व आहे. एक ब्राह्मण आहे, एकुलते एक मुलगा आहे, त्याला पत्नी नाही आहे, कारण ती गेली बिचारी देवघरात, देवाच्या घरी गेली. मग ते ब्राह्मण स्वतः स्वयंपाक बनवायचा, मुलालाही खाऊ घालायचं. मुलगा लेकरू एवढे आता असं उठलं, एवढं छोटं, लुंगी गुंडळता येत नाही, कोणीतरी गुंडळून देतं. काय असेल? अरे बाबांनो, जे लेकरं आज आईच्या कुशीत झोपत होते, ज्यांना पाणी मागितलं तर द्यावं लागतं, वेळेवर ताटात जेवण द्यावं लागतं, त्या आईची कुस सोडून जनार्दन स्वामींच्या कुशीत येऊन बसले. हे लेकरं किती पुण्यवान असेल, किती यांचं पुण्य फळाला आलं असेल की आज आपलं घरदार सोडून सद्गुरूंच्या सानिध्यात येऊन बाबाजींच्या कुशीत बसणं काही सोपी गोष्ट. स्वामीजींच्या प्रेमाच्या चिमुकल्या ज्योती, बाबाजींच्या प्रेमाच्या चिमुकल्या ज्योती, सदकार्याच्या सदप्रकाशी बालमुडी दिसते. चिमुकली ही वानर सेना, चिमुकली वानर सेना, मौन धरोनी जप अनुष्ठान